चलो मित्रांनो, आता आपण निसर्ग निर्वचन संकुल गुल्लर घाट इथे आलोय. कॅन्टीन आहे, वॉशरूम आहे, सगळं. आता आम्ही चलो पुढे जातो आम्ही. माकडांचं जरा जास्त सोसवाट आहे ते. हे बघा, हे बघा वेगळं. नाही ते सुकले म्हणून झालंय तसं. तिकडे पण पालक बिलक लावली होती. इथे आंबाडे म्हणजे यांनी केले असेल. हे पण फार आंबट नाहीये, फार आंबट. आता अजून कोवळं आहे. कोवळं आहे ते खूपच. कुठली आंबडी? ते काय आंबाडीचं झाड. आपल्या इकडे थोडीशी अशी आंबट असतात ती. शेतात असतात. आंबाडीची भाजी आणि तांदळाच्या कऱ्या. पाण्याचा आवाज बघा मित्रांनो, शांतपणे आवाज येतोय. आणि जंगलाच्या मधोमध आहोत आपण मित्रांनो. माकडांसाठी देवा बघा बेचकी घेऊन धावतोय. देवा आहे ना, देवा हे घेऊन जा बाबा. हे आत नाही तर इकडे ग्लास माकडं सगळी तेवढ्यासाठी येतील धावत उड्या मारत. ग्लासच खाली एकदम आले तर काय. त्यात होती कारण 2-4 भज्याची तुकडे होती तेवढे. खूप छान वाटतंय, मस्त. आम्ही फुल एन्जॉय करतो इथे. कांदा भजी असून त्या बाकी मैत्रिणी काय आल्या नाही तो सँडविच. भरपूर वेळा केला. कुठे दिसतच काय तुम्ही इथे या, इथे मी इथे. मस्त मित्रांनो, निसर्गामध्ये बसून आम्ही आनंद घेतोय. थोडा टी ब्रेक झालाय. समोर जिप्सी आपल्या उभ्या आहेत. घ्या, हे घ्या, घ्या मिरची, घ्या घ्या घ्या. छान आहे. आला 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 आला. एक प्लेट आम्हाला भजी सांग ना. नाही झालं. सँडविच भजी सगळं झाल्यानंतर मित्रांनो कॉफी आलाय. आणि कॉफी पण बघा किती वेगळा ग्लास आहे. जरा काहीतरी अँटिक आहे की नाही. पण पूर्वी आपल्याकडे पण असे ग्लास असे पण आपले थोडेसे ब्रॉड होते. हा, ब्रॉड होते. हे खूपच असं बारीक निमुळत आहेत. हे कटिंग चहा वाले कप आहेत. नाही पण ते कटिंग चहाचे कप आपले बघितलात का तुम्ही, थोडे मोठे होते. कॉफी टकीला. आता हे काय व्यवस्था ऐकूच जाऊ पण टकीला. पण हे शॉर्ट्स नाही घेऊ शकत. हे विद्यार्थी आणि शिक्षक ऐकत नाही. बरोबर आहे बेटा. हे छान देवा, छान आहे. असेच चांगले. तुम्ही घ्या पहिला आता. चला. अरे ओनली कॉफी आणि ते पण एकदम स्ट्रॉंग आहे. खूप छान आहे. चिअर्स. हो तेच म्हणून तर बोललो ना. तो माकडाला माकड. गेलो तुम्हाला घाबरून. नाही मला घाबरून नाही. तो मला घाबरून नाही गेला. मित्रांनो चलो, या सुंदर जागेला बाय बाय करून आता आपण निघालो पुन्हा आपल्या पुढच्या सफरीला. साधारणतः 1-1.5 तास आपण आता जाणार आहोत. चंदनपाटी नदीच्या रूटनी पण पुढे जाणार आहोत. त्यामुळे तिथे खुलामामाचं दर्शन होईल असं अंदाज. काय वाटतं तेव्हा दिस होईल. होपफुली व्हायला पाहिजे. सांबर आहे, सांबर का बच्चा. आणि बडा मोठा पण आहे. बघतोय बघ कसा. सांबर भरपूर बघितलं आपण. जिथे सांबर आहे तिथे कदाचित कुलामामाचा चान्सेस जास्त आहे. दिसलं पाहिजे. पाणी आहे पिण्याचं. पाणवट आहे म्हटल्यानंतर इथे हर हर महादेव, जय शंभू महादेव. अच्छा हेच का ते आपण म्हणतो वरती. ओके थांब. इथे पण काहीतरी दिसलेलं आहे. टायगर तिथे मगाशी पण तिथे पण होते जिथनं आपण क्रॉसिंग केलं ना. ठीक आहे. वाघाचे पाय दिसत आहेत. हो 3 बोट आहेत ना. जरा रोड चेंज करून जाणार आहोत आपण. रूट चेंज करतो आहोत कारण इकडे तर वाघाची निशाणी दिसते.
महादेव मंदिरचं दर्शन पण घ्यायला दर्शन पण होईल आणि तेही होईल. मंदिरच्या समोरून क्रॉस होणार आपण. ओके चला, मग बाहेर ना पाया तर पडू शकतो. महादेवाचं मंदिरकडे चालू आपण. ओके. पवन पण तिकडच आहे ना? पवन पण अकोल्याच आहे. हा पवन दादा पण अकोलाच आहे. माझे सिनियर आहे ते, हे सगळे गुरु आहे ते. पवन दादा हे बघ किंगफिशर. हा कॉमन ना. चला मस्त पाण्यातनं चाललोय आपण. मग मासे पण आहेत त्याच्यात. हा मित्रांनो, हेच मगाशी मंदिर दाखवलं होतं देवाने, ते महादेवाचं मंदिर आहे. हे शंभू महादेव. याच्यात यात्रा सर्वांना. ओके वरती जातात. ओके ओके. कोल्हा कोल्हा खोर तर दिसतात. खोर आहेत. वाघ नाला आलेला आहे बघेल. हा इथे जास्त वाघ दिसतात. बघूया दिसते का? इगल कुठे आहे? हा हे काय समोर एक इगल आहे. गरुडच आहे. तिसरा दिसतो आपल्याला सकाळपासून. होय म्हणून बोला आवाज येतो इकडे, पण इकडेच गेलाय कुठेतरी पुढे. समोरच गेलाय. आवाज आला, मी मगाशी बोललो पण आता मला आवाज आला कुठेतरी. आवाज आलाय ना मला. मी तेच बोललो ना, इथे 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 कॉर्नरच बोललो मी. आवाज येतोय त्याचा ओरडण्याचा, डरकाळीचा आवाज आला. गवत भरपूर झालंय ना. एवढं ग्रासमध्ये कुठं कळणार ना. मित्रांनो, हे आहे चारोळीचं झाड, जी मिठाईत वापरतो आपण. हे आहे चारोळी. बापरे. पीछे लो पीछे लो. ऍक्च्युली देखा भी वैसे ना. कसं बघितलं त्यांनी. डेंजरस. रागाने बघत होता. मग बरं तुम्ही रस्त्यात आले त्याच्या. भाई साहब निकलो, उतरला खाली. हा त्यांनी कसली खुन्नस दिली होती. आई शपथ, खतरनाक. कुठे गेला? अरे तो गेला बघ कसा खाली. हो काय बघतो बघ कसा लुक बघ. हा फांदी. हे बघ हे बघ. थांब थांब थांब. सलमान भाई हे बघ हे बघ हे बघ हे बघ. कुठे गेला रे? हा हा बघ. हा 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 मस्त. एकदम क्लोज एकदम क्लोज. ए हाल रे थोडासा. हे केवढं छान बघतोय. अरे आणि हे बघ ना, इकडे गेले पण. तिकडे जायला
मित्रांनो एकदम स्ट्रेट चढण आहे, स्ट्रेट चढण आहे, बघू शकताय. फर्स्ट गेअर चढेल. टायर घासला पूर्ण. दगड टाकायला लागेल. इधर बड़ा गड्ढा ना इधर गड्ढे में फंस गया ना बड़ा. उतरायचंय नाही उतरू नका. ऍक्च्युली वजन कमी झालं. वजन कमी नाही पाहिजे. हा वजन हवी. इसमें फंसे गड्ढे में, वो बड़ा गड्ढा. उधर से लेफ्ट से डालना पड़ेगा थोड़ा गाड़ी. एवढा वेळ आपण चढावावर न गेलो की. नाही इथे माती आहे पूर्ण ना. बस 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 बस. हो बाई अशी माती आहे हो. स्किट मारते गाडी. फुल स्पीड होते गाडी. गाडी बघा इथे फसली आहे, पूर्ण माती आहे. आता बघूया दगडाचं टाकतायत मी लोक. आता कशी गाडी चढणार आहे ते बघायचं. चढून पाहिजे तर दुसरा पर्याय नाही ना. अरे टिकट नमक सम्मग येतं एक गोटा चांगला होता हे, पण या ट्रॅक्टरवाल्याने आज वाटलं, हा ना, त्याने खड्डा करून ठेवला. से मैं बड़ी गोटा से के वाला देव से के डिगी इथे बनवत झाले. ಈಗ ಇಟ್ಟರೆ ಬಟ್ ऊपर देते ले ये बोट थी 70 टी ओट बाय बावा दिगंते मी टाइम बो मध्ये गेले तो रिकामा यारी ते दिगते ओट जुगा मन मग ते मन आपण बाहेर कसं एवढं मेहनत. हां तो मेहनत होलं की मी आमचा सेल मी ट्राय द्या ओडे मी रोट्या बघितलं बाद तो गाडी करून जाऊ दे आपली सपाटी मार नवीन नवीन रस्ते तो पावले आता मिळणार आपल्याला, भेटल्याशिवाय जायचंच नाही. आपली सफारी 20 किलोमीटर वाढली. आता ते काय तुला मामाला बघितल्याशिवाय आपण जात नाही. फक्त तुला मामा पाहिजे नाही पण मगाशी पाय दिसलेत ना, आता सरळ पाहायला जाणार ना आपण काट्यावर. पण आपल्या दिशेने हे मगाशी गाडी काय वळायला नाही, आपण दुसऱ्या रूटने आलो. कमीत कमी 20 किलोमीटरचं अंतर वाढलंय. आणि आता बघा इथेही आलो आणि इथे बसलो. आता इकडनं ही लोक यातनं काढणार गाडी, पूर्ण रेकी करून आलेत. बघूया काय होतंय. इकडनं गाडी काढणार होता त्या गवतात ना, इथनं गाडी काढणार. सर्च करून आलेत सलमान भाई निकल इतना. चलो वापस चालू. महेंद्र बाहुबली. या गाडीला ड्रायव्हर नाही सध्या, गाडी येईल. तो कुठे गेला आपला मागचा ड्रायव्हर.
नाही बसून तर काही नाही गाडी गेली. काही ऑफरोडिंग निघते गाडी, झाडं काढली ना त्यांनी. तुम्ही पाठी टेकून बसा फक्त शांत. हो दांडी पोरं पिवर कर. हा येतोय ना तिकडे. हा गाडी अरे माझ्या पठ्ठ्या गाडी काढलेली आहे. खरं जंगल सफारी झालेली आहे. सफारी हे सगन भाई तू जाऊन ये तर येईल का? तूच घेऊन येते गाडी. हे आणली त्यांनी. अरे त्याला पण रस्ता दाखवा. आले ते ड्रायव्हर इकडे होते ना. मार राईट पायलट आहे ना. सारखाच आहे, नावच पायलट आहे. येस आले यस जिंकलेलो. चला आता कुला मामाहून भेटणार. आता त्याने तुमची छान कशी केली असं म्हणतोय तो. अरे मामा येतो कामाच्या सुरू गावात. तो आपल्यावर हसतोय, म्हणतोय वा कशी तुमची फजिती केली. 10 ठिकाणी वळायला लागलं, इकडं वळतो तिकडं वळतो. तो आपल्याबरोबर लपंडाव खेळतोय. लपाछपी चालली आहे मित्रांनो. कुला मामाच्या शोधामध्ये आम्ही एवढं आज आम्ही ऑफरोडिंग डेंजर हे केलंय. एक आपण वेगळं हे राईड केली आहे की खतरनाक ॲडव्हेंचरस राईड झाली आहे. अरे इकडे पण आहेत पगमार्क. हो टायगर आहे इकडेच. इकडून झालाय पूर्ण. बफर हो ऍक्च्युली पगमार्क तर दिसत आहेत पण हो पण मामा हे काय हे भरपूर आहेत. मामा किधर आहे. पगमार्क दिसत हे काय. हे बघ पण हे इकडे रिवर्स मध्ये आहे आता. भाई साहब ये क्या है, ये अपने को क्यों घुमा रहा है. स्लो गाडी घेऊन बघा. हा काय कधी कामा चालू शिकवलं का. स्लो गाडी घेऊन बघा. असे ना असे इकडं तिकडं. नाही इकडे गेलं. आता इकडं गेलं. कामा चालवतो मी मॅट हप्पर म्हणत त्या बाजूने जातो त्याच्याबरोबर. विरुद्ध दिशेला आहे. ना कामा चालवतो मॅट हप्पर थांबा आपण तर शिकवलं मला. हाती हॉटेल बनवून आले तर पण परमिशन नाही देत. इथे विहीर आहे. अरे तिथनं आलो आपण तिथे मागाच्या ट्रॅक्टरच्या इथे आता गेट मध्ये इथं आपल्याला गाडी आलो. हा गाडी उभी आहे तिकडे. आलो आपण. कुला मामाने पोपट केलेला आपला. मामा गेलाय आपला. मामा गेला मामीला भेटायला. मामा गेला आपला. गाडी मगाशी दिसली होती. कुठे गेली आपली गाडी. गाडी दिसत होती मगाशी. मग आता पुढे आहे. समोर आहे का पुढं. कोंबडी दिसून राहिली इथे. कुला मामाने पण कोंबडी दिसत.
अरे क्या पूछता तू आज के लिए? हाँ माल मैं राफ्टर बन रहा था। अरे ग्रुप पर तो डालने को नहीं इन्होंने। हाँ वो राफ्टा बन हाँ वहां से आए बड़ी चढ़ाई पर हरे ने इतने गड्ढे करके रखा ट्रैक्टर वहाँ पे पड़ना है। इधर से आए यहाँ पे वो काम चालू है। 70 में काम चालू नदी में, फिर किधर में नदी के अंदर से डाल के काढ़े अभी हम। मैंने बस रुके ट्रॉल। अरे ये लोग को भी लेके आई इधर. हॉटेल बनवून आलो पण परमिशन नाही देत. इथे विहीर आहे. अरे तिथनं आलो आपण तिथे मागाच्या ट्रॅक्टरच्या इथे आता गेट मध्ये इथं आपल्याला गाडी आलो. उमेद हा गाडी उभी आहे तिकडे. आलो आपण. तुला मामाने पोपट केलेला आपला. मामा गेला मामीला भेटायला. गाडी मगाशी दिसली होती. कुठे गेली आपली गाडी? गाडी दिसली होती मगाशी. मग आता पुढे आहे. समोर आहे का पुढं? कोंबडी दिसून राहिली इथे. तुला मामाने पण कोंबडी दिसत. अरे क्या पूछता तू आज के लिए? हाँ माल मैं राफ्टर बन रहा था। अरे ग्रुप पर तो डालने को नहीं इन्होंने। हाँ वो राफ्टा बन हाँ वहां से आए बड़ी चढ़ाई पर हरे ने इतने गड्ढे करके रखा ट्रैक्टर वहाँ पे पड़ना है। इधर से आए यहाँ पे वो काम चालू है। 70 में काम चालू नदी में, फिर किधर में नदी के अंदर से डाल के काढ़े अभी हम। मैंने बस रुके ट्रॉल। अरे ये लोग को भी लेके आई. जंगल सफारी उरकून आपण पुन्हा रिसॉर्टला पोहोचलेलो आहोत. नरनाळा व्याघ्र प्रकल्पातलं म्हणजे नरनाळा जंगल सफारी पण आता जस्ट करून आलो. तुम्ही पाहिलेली आहे. पण बॅड लक आपल्याला फक्त आवाज आला, फुटप्रिंट दिसले, पण वाघ म्हणजे कुला मामा, त्याला इथल्या कोरकू लँग्वेजमध्ये कुला मामा असं म्हटलं जातं वाघाला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत आणि रिसॉर्टचं पूर्ण आपण माहिती घेऊ. रिसॉर्ट कसं आहे, कुठे लोकेट आहे, हे सगळं त्यांच्या ओनरकडनं जाणून घेऊ. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय. काळजी घ्या मित्रांनो.